नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बांधकाम कामगार नोंदणी रिन्युअल कशी करायची, कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. या ठिकाणी आल्यानंतर कंस्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्युअल या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी सिलेक्ट ॲक्शन या ठिकाणी दोन ऑप्शन दिसतील, न्यू रिन्युअल आणि अपडेट रिन्युअल. जर तुमचा नवीन रिन्युअल असेल तर या ठिकाणी न्यू रिन्युअल करू शकता. जर तुमचा रिन्युअल त्रुटीमध्ये पडला असेल तर तुम्ही अपडेट रिन्युअलसुद्धा करू शकता. या ठिकाणी माझा नवीन आहे म्हणून मी न्यू करून घेतो. त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर जो की MH पासून सुरू होतो तो नंबर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी आपला फॉर्म ओपन झालेला आहे. ह्या ठिकाणी आपला रजिस्ट्रेशन नंबर शो होईल. या ठिकाणी आपली नोंदणी स्थिती ही इनॲक्टिव्ह आहे. हीच ॲक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला रिन्युअल करावं लागणार आहे मित्रांनो. त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपलं संपूर्ण नाव, आधार नंबर, मोबाईल नंबर आणि डेट ऑफ बर्थ. ह्या ठिकाणी आपल्याला फक्त 90 दिवसाचं सर्टिफिकेट लागणार आहे. या ठिकाणी आपल्याला 90 दिवसाच्या कामकाजाचा तपशील द्यायचा आहे. मी स्क्रोल करून घेतो. या ठिकाणी कामाचे स्वरूप, तुम्ही जे काही काम करत असाल, प्लंबर असाल, पेंटर असाल, वर्कर असाल, जे काही असेल तर ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. मी ऑल टाईप हेल्पर सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर जारी करण्याचा प्रकार, की हे 90 दिवसाचं सर्टिफिकेट तुम्हाला कोणी दिलं, कॉन्ट्रॅक्टदारनं दिलं, ग्रामसेवकनं दिलं की नगर परिषद आणि किंवा महानगरपालिकेनं दिलं. मला महानगरपालिकेनं दिलेलं आहे म्हणून मी ह्या ठिकाणी महानगरपालिका सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी जावक क्रमांक, तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 90 दिवसाच्या सर्टिफिकेटवर ह्या ठिकाणी डाव्या साईडला जावक क्रमांक दिसेल, तोच क्रमांक ह्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जावक दिनांक, हा क्रमांक आपल्याला उजव्या साईडला दिसेल, तो क्रमांक जो काय असेल तो ह्या ठिकाणी टाकून घ्या. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्या महानगरपालिकेचे नाव, ह्या ठिकाणी आपला जिल्हा, मी नाव टाकून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी जिल्हा, त्यानंतर तालुका, जावक क्रमांक आणि जावक दिनांक मी टाकून घेतो आणि स्क्रोल करतो. या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंटची साईज 2 MB पेक्षा कमी असली पाहिजे. तुम्ही JPG PDF मध्येही अपलोड करू शकता. या ठिकाणी फक्त आपल्याला 90 दिवसाचे सर्टिफिकेट अपलोड करायचे. या ठिकाणी मी 90 दिवसाचे सर्टिफिकेट अपलोड करून घेतो. त्यानंतर या ठिकाणी सक्सेसफुली आलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी टिक करायची आहे आणि सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला सेंड OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP गेला असेल, तो OTP ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे. या ठिकाणी आपला फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला पोचपावती क्रमांक आलेला आहे. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.